UPSCची ऑप्शनलची निवड जी असते तीच प्रक्रिया तुम्हाला लोक सांगू शकतात. म्हणजे पहिल्यांदा GSचा तुमचा अभ्यास पाहिजे, त्यातनं तुम्हाला निवड करायची आहे. तर आता त्याच्यावर न बोलण्यातच काय म्हणजे न बोलण्यातच योग्य ठरेल, न बोलणंच का. तर आता प्रिलिमलाच तुम्हाला तो निवडायचा आहे. प्रिलिमचा पेपर नाही त्यातला, पण आपल्याला प्रिलिमसाठीच म्हणजे निवडल्यासारखाच तो अर्थ झाला. म्हणजे अर्जाबरोबरच तुम्ही सांगायचं आहे ऑप्शनल कोणता निवडणार. म्हणजे लक्षात घ्या. आता गंमत अशी आहे, ऑप्शनल निवडायचं सांगायला सांगितलं त्यांनी, पण ते मीडियम जे आहे रायटिंगचं मीडियम, तुम्ही मराठीतून लिहिणार का इंग्लिशमधून लिहिणार, फक्त ऑप्शनल नव्हे, एंटायर GS आणि सगळेच पेपर्स हे तुम्हाला मेनच्या अर्जामध्ये नोंदवायचं आहे. हे लक्षात घ्या फरक. म्हणजे मीडियम हे तुम्हाला त्यावेळेस ठरवायचं आहे आणि आत्ता फक्त ऑप्शनल ठरवून त्यांना सांगायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या अशी गोष्ट आहे. तर ठीक आहे, त्यांना वेळ मिळावा, ती लोक चेक करायला कोण किती मुलं घेत आहेत असं ते कारण असावं, मी काढलेला अंदाज आहे. जे काय असेल ते असेल. पण आता तुम्हाला सांगतो की काय सगळ्यात महत्त्वाचं जे काय गोष्ट आहे, मी आधी तुम्हाला क्रक्सच सांगतो आणि मग ते तसंच का सांगतो हे सांगतो, तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो म्हणजे काय बघायला पाहिजे. तर सगळे म्हणतात तसंच सिलेबस, पण आता काय बघायचं तुम्हाला सांगतो त्या सिलेबसमधलं. आता तुम्हाला माहीत आहे 26 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत आपल्याकडं आणि आपल्याला काय त्यांच्याशी देणं घेणं नाही. तुमचं देणं घेणं काय 4-5 सब्जेक्टचे आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही 4-5-6 जे काय मुलं घेणार त्यातला जे घेणार ना, मग तुम्ही त्यातले स्वतः काय करा, 3-1 ऑप्शनल तुमच्या डोक्यात गुळू द्या. म्हणजे मी बाबा हा घेईन किंवा हा घेईन किंवा हा घेईन. त्याला बघूया त्याला पॅरामीटर्स काय लावायचे. पण एक समजा तुम्ही 2-3चा एक कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आणि मग ठरवायचं असं म्हणा. आणि लक्षात घ्या, फॉर्म भरण्याच्या अगोदर 2-3 दिवस हे बघा, ज्या लोकांना जुना कसलाही अनुभव नाही ऑप्शनलचा त्या लोकांनी काय करूया काय, का तर ते सुद्धा डिसाइडिंग आहेच की. आता ते ठरेल का नाही MPच्या बाबतीत काय सांगू नाही शकत, पण 500 मार्क आहेतच की हो. म्हणजे लक्षात घ्या, त्यामुळं ते बघावं लागेल बारकाईनं काय आहे. तर पहिली गोष्ट सिलेबस तो बघायचा. म्हणजे काय आहे तुम्हाला ते ओळखीचं काय वाटतंय का त्यामध्ये वाचल्यानंतर, म्हणजे असं म्हणजे थोडक्यात तुम्हाला एवढं जर कळायला पाहिजे. आता समजा हिस्ट्री आहे ऑप्शनल, तर हिस्ट्रीला प्रत्येक ऑप्शनल पेपरला ऑप्शनलसाठी 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 आणि 250 मार्कांचं ते आहे. तुम्ही जरा विचार करा, GS1 250, GS2 250 किंवा GS3 250 आणि एका ऑप्शनलमध्येच 2 GS टाकल्यासारखं केलेलं आहे ते, बरोबर का. की म्हणजे 2 GS एवढा अभ्यास करायचा आहे का म्हणजे ऑप्शनलचा. तर तसं गोष्ट आहे काय माहिती आहे का, दोन्ही GSला जास्त अभ्यास करावा लागतो ते 500 मार्क काढायला. त्या मानानं मग ऑप्शनलला एवढा अभ्यास करावा लागतो, पण 2 GS एवढा. मग GSमध्ये खूप व्हरायटी आहे लक्षात घ्या. तसं ते तुम्हाला एकदा जर तुमचं एक सूत जुळलं ना त्या ऑप्शनल बरोबर, मग एवढं काय अवघड नसतं. परत लिखाणावरच गाडी येते मग पुन्हा. जरी आवड असली काय असली तर लिहायला पाहिजे ना, महत्त्वाचं आहे. तर पहिलं सिलेबस जरा ते वाचल्यानंतर आता समजा आपण जर, आणि तुम्हाला एक आयडिया पण येते बघा, तुम्ही तो सिलेबस काढाचा ऑप्शनलचा, पण इथून GS1मध्येच बघा ना हिस्ट्री आहे, जिओग्राफी आणि हिस्ट्री आहे, जिओग्राफी आणि सोशलॉजी आहे समजा थोडं. मग त्या सोशलॉजीमध्ये पण काय आहे बघा ना, तुम्ही त्या निमित्तानं जर बघितला तर आहे बघा की कम्युनलिझम आहे, रिजनलिझम आहे, सेक्युलरिझम आहे. तर अजून काय आहे बघा, तर तिथं कास्ट सिस्टीम वगैरे जे असतात म्हणजे लक्षात घ्या. तर आपल्या डोक्यात ज्या काही गोष्टी असतात, आता त्यांनी काय जनरल तिथं तुम्हाला GS1मध्ये दिले, त्यामुळे ऑप्शनलचा सिलेबसच बघायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, आता आपण एखादी गोष्ट बघतो बघा, म्हणजे स्त्री आहे, कुटुंब आहे, समजा कास्ट सिस्टीम आहे, तर आपली एक आकलन असतं. पण त्याच्या पलीकडे त्या पेपरमध्ये काय गोष्टी असतात, त्या पेपरमधले शब्द काय ओळखीचे वाटतात का, म्हणजे हे बघणं अपेक्षित आहे. आता मी जसं तुम्हाला हिस्ट्री जर एखादा माणूस बघायला लागला नवीन, तर त्याला एवढं तर कळायला पाहिजे की पहिला पेपर आणि दुसरा पेपर, पहिल्या पेपरमध्ये प्राचीन भारत आहे सेक्शन A आणि सेक्शन B, त्यात सेक्शन A आणि सेक्शन B असतं बघा पुन्हा त्या पेपरमध्ये. आणि Bमध्ये आहे मिडल इंडिया, म्हणजे पहिल्यात प्राचीन भारत, Bमध्ये पेपर 1 Bमध्ये मध्ययुगीन भारत, पुन्हा पेपर 2मध्ये पहिला सेक्शन अर्थात आधुनिक भारत आणि शेवटचा सेक्शन जगाचा इतिहास. लक्षात घ्या असं आहे ते. आणि हिस्ट्रीचा सिलेबस एक व्हास्ट सब्जेक्ट म्हणून बघितला जातो त्याकडं. म्हणजे लक्षात घ्या, एकेकाळी तो सुद्धा पॉप्युलर सब्जेक्ट होता UPSCच्या लोकांमध्ये. आणि बाबा तो काय करणार नाही, धक्कातंत्र तर मिळणार नाही, एकदम कमी तर मार्क येणार नाहीत, किंवा किमान तो पोस्टमध्ये तुम्हाला नेऊन बसवेल साधारणतः त्या डग्रीवर, असं म्हणून ते हिस्ट्री लोक निवडायची, म्हणजे रिस्क नको म्हणून.
ते काहीतरी संकल्पना पाठ करायला लागू नये, काहीतरी आकडेमोड नको किंवा काय अशा अर्थानं. मग काय जे आक्रमक लोक आहेत, धाडशी लोक आहेत, ते मग अँथ्रोपॉलॉजी किंवा दुसरं फिलॉसॉफीसुद्धा किंवा टेक्निकल म्हणजे मॅथमॅटिक्ससारखे विषयसुद्धा, केमिस्ट्री, ॲग्रिकल्चर वगैरे लोकांनी घेतलेलं आहे, लक्षात घ्या. पण आत्ता साधारणतः UPSCच्या वर्तुळात PSIR हिस्ट्रीचं प्रमाण तरी पण कमी आलेलं आहे, लक्षात घ्या. पण PSIR, जॉग्राफी किंवा सोशॉलॉजी आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे अजून, म्हणजे लक्षात घ्या. तर हे विषय तिकडं आहेत, म्हणजे असं आहे. पण तुम्ही काय पहिली गोष्ट करायची, सिलेबस बघायचा, त्यातलं तुमच्या ओळखीचं काय वाटतंय, पहिला सेक्शन बघायचा, दुसरा बघायचा, दुसरा पेपर काढायचा, पहिला सेक्शन बघायचा, दुसरा सेक्शन बघायचा, काय दिलेलं आहे नेमकं असं बघायचं. त्याचा एखादा छोटा यूट्यूबला सर्च करून सोशॉलॉजी ऑप्शनलची ओळख किंवा म्हणजे असा एखादा छोटा व्हिडिओ कुणाचाही बघितला, म्हणजे एखाद्या जुन्या कॅन्डिडेटनं दिलेला आहे समजा पेपर त्यातनं, तर ते सांगतात शॉर्ट्स किंवा काय तुम्ही असं बघितलं. म्हणजे मी आता कसं तुम्हाला सांगितलं की बाबा एन्शियंट मिडिवल मॉडर्न वर्ल्ड असं ते असतं, पेपर 1 आणि पेपर 2. मराठीमध्ये काय असतं, मराठी लिटरेचरला समजा तर पहिला भाग हा साधारणतः व्याकरणाचा असतो किंवा व्याकरण आहे, लोकसाहित्य आहे, बोलीभाषा आहेत, म्हणजे कोरला व्याकरण आहे, साहित्य, समाज, परस्पर संबंध स्पष्ट करा, विविध आपल्या ज्या बोलीभाषा आहेत, वऱ्हाडी, डांगी आहे ना, अहिराणी, तर त्यांचा अभ्यास आहे. पहिल्या अभ्यास म्हणजे खूप आत खोलात अभ्यास नाही आहे, पण तो आहे तिथं, म्हणजे लक्षात घ्या. ते मेन्सला काय मी लिहिलेलं आहे, त्यामुळे ते काय डोळ्यासमोर येते. आणि परत खाली गेला तुम्ही म्हणजे सेकंड पेपरला, तर तिथं 33 टेक्स्ट आहे. टेक्स्ट म्हणजे काय, टेक्स्ट पुस्तक आहेत 33, म्हणजे त्यात नामदेव ढसाळांच्या कविता संग्रह आहे, असं ते जीव रमत नाही, किंवा प्र. सोनकांबळेंचं आहे आठवणींचे म्हणजे पक्ष जे आहे आत्मवृत्त ते आहे. इव्हन उद्धव शेळकेंची कथा आहे. बाबुराव बागलांची जेव्हा मी जात चोरली होती हा कविता संग्रह आहे. त्यापासून त्या अगदी म्हणजे बरंच चांगलं आहे. लीळाचरित्र आहे असं असतं ते. आणि किंवा गौरी देशपांडेंची पुस्तकं आहेत, एखादं नाटक आहे, कादंबरी आहेत असं. आणि त्या सगळ्या खरं वाचायला पाहिजेत, पण टोटली पूर्ण न वाचता सुद्धा ते पेपर लोक लिहितात. तर आम्ही तरी कुठं ते सगळे पुस्तकं वाचली होती, पण त्यातनं त्यावर येणारी समीक्षा किंवा त्यात नेमकं काय आहे, फक्त ते सटिकला म्हणजे आपण 10वीपर्यंत जसं संदर्भाचे स्पष्टीकरण लिहित होतं तसं ते कुठल्यातलं विधान दिले किंवा काव्यपंक्ती कोणत्या पुस्तकातल्या आहेत हे तर कळायला पाहिजे. आलं लक्षात, एवढ्यापर्यंत ते आहे. म्हणजे पहिला जो पेपर आहे कम्प्लिटली कशावर आहे, व्याकरण आणि लोकसाहित्य, लोकपरंपरा अशावर आहे. आणि सेकंड पेपर हा पूर्ण गद्य आणि पद्य आहे, म्हणजे तुम्हाला पुस्तकांचा अभ्यास आहे. सार्वजनिक सत्यधर्म महात्मा फुलेंचं आहे ते पुस्तक, शेतकऱ्याचा असूड म्हणतो बघा आपण, आसूड नाही शब्द, असूड, शेतकऱ्यांचा असूड. तर तसं तर ते पुस्तक आहेत सगळे, लक्षात घ्या. आणि मग त्या पुस्तकातून मग तुम्हाला संदर्भात स्पष्टीकरण म्हणजे सटीक, किंवा मग तुम्ही एखादी चर्चा करा की विंदांचा आहे मृदुगंध, किंवा म्हणजे बरेच जणांचं बघा एक पटपट डोक्यात येईल. मग तर त्यामध्ये मार्क्सवादाची चर्चा कशी झालेली आहे किंवा स्त्रीची चर्चा कशी झालेली आहे असं एखाद्या पुस्तकात तसं विचारतात. म्हणजे तुम्हाला असा तुम्ही तसा सोशॉलॉजीचं काढायचं, ते काय कास्टबद्दल बोललं आहे, अजून कशाबद्दल बोललं आहे, अजून कशा. आणि चारही पण सेक्शनमध्ये दोन्ही पेपरच्या AB इथं जाऊन बघायचं. तसंच PSIRचं बघायचं. म्हणजे तो आता कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, पण त्याच्यामध्ये थिंकरसुद्धा आहेत, ते विसरता कामा नये. तो भाग काही लोकांना अवघड जातो. आपण पॉलिटीच्या बेसवर जातो आणि परत जाऊन अडकतो पुढं जाऊन, म्हणजे लक्षात घ्या. पण एखादा इंटरेस्ट असणारा माणूस त्यात शिकवणारा असला, पण आता तुमच्या दृष्टीनं 25चा अटेम्प्ट, तुम्हाला फक्त मी 25च्या दृष्टीनं डोक्यात पकडले बघा, 26-27 नाही. तर तिथं हे असं त्या ऑप्शनवर प्रेम करणं, त्या ऑप्शनमध्ये बुडून जाणं ही पण गोष्ट आपल्याला परवडणारी नाही आहे, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे एखादा चांगला खूप सांगणारा असला तर मग त्यात आपल्याला रुची तयार होते. हा एक UPSCचा अनुभव आहे, पण इकडे काय फेल ठरेल, म्हणजे अशी गोष्ट आहे बघा, लक्षात घ्या. म्हणजे असं आहे. तसं तुम्ही जॉग्राफीला गेलं तर मग तुम्हाला माहीत आहे हिस्ट्रीमध्ये सुद्धा मॅपिंग आहे. मॅप म्हणजे ठिकाणं, तसं जॉग्राफी तर मॅपिंग आहे, किंवा तिथं तुम्हाला टर्मिनॉलॉजी किंवा व्याख्या, डेफिनेशन, संकल्पना अशांचा सामना करावा लागणार, म्हणजे लक्षात घ्या अशी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक ऑप्शनलचं असं काहीतरी लक्षण आहे किंवा त्याची एक परिभाषा किंवा त्याचा एक गाभा असतो बघा. तर तो गाभा काय आहे तो शोधायचा जरा प्रयत्न करायचा 2-3 ऑप्शनल बघून. म्हणजे पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं सिलेबस बघायचा. नंतर काय बघायचं, PYQ पेपर UPSCचेच डाउनलोड करायचे. म्हणजे UPSCच्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर तिथं अलीकडच्या काळातले 2-3 वर्षाचे जरी पेपर तुम्ही काढले त्या विषयाचे
तर ते विषयाचे पेपर तुम्ही काढा आणि ते बघा काय प्रकार आहे तो. म्हणजे आता काय करायचं, त्यावेळेला काही आपण अभ्यास केलेला नसतो, पण प्रश्न ओळखीचे वाटत आहेत का, मी जुजबी 10-10, 15-15 लाईन त्यावर लिहू शकतो का काहीतरी, असं थोडं तुम्हाला ओळखीचं वाटलं, ज्या विषयात जास्त ओळखीचं वाटेल त्या विषयाकडे आपला कल पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, जी काही गोष्ट आहे मी काय म्हणलो बघा, की जरा थोडं ओळखी एकदमच डोक्याच्या वरच जाते पहिल्यांदा बघितल्यावरच, म्हणजे लक्षात घ्या, तर तसं नको आहे, म्हणजे तसं व्हायला नको आहे. आता दुसरी एक गोष्ट काय बघा, म्हणजे तिसरी गोष्ट मटेरियल आणि मार्गदर्शन असं म्हटलं जातं बघा नेहमीच, मटेरियल आणि मार्गदर्शन. तर त्यात काय आहे की आता इथं बघा, आता कसं आहे, जे आपण तुमच्या डोक्यात जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत लक्षात घ्या, की PSIR आहे बऱ्याच जणांच्या डोक्यात, सोशॉलॉजी आहे बऱ्याच जणांच्या डोक्यात, जिओग्राफी काही जणांचं असेल, हिस्ट्री काही जणांच्या डोक्यात असेल, तर हे जर सगळं आता पुण्यात सुद्धा ती गोष्टी उपलब्ध आहेत. किंवा म्हणजे लक्षात घ्या, ज्या लोकांचं इंग्लिश मिडियम राहणार आहे त्यांना UPSCचे ऑनलाईन किंवा ते सगळीकडं सगळं उपलब्ध आहे, म्हणजे ओरिजिनल पण उपलब्ध आहे, पायरेटेड पण उपलब्ध आहे, सगळा प्रकार उपलब्ध आहे तिकडं, म्हणजे ते व्हिडिओ असतात उपलब्ध. पण त्याला मार्गदर्शन म्हणायचं का, तेवढं मार्गदर्शन येत नाही तुम्हाला विषय कळला म्हणून. तुम्हाला लक्षात घ्या, आपण जे आत्तापर्यंत काही उत्तरं चेक केली तरी ते ढोबळ उत्तरं चेक तुम्ही बघूनच लिहिली होती. ज्यावेळेला तुम्हाला खरं आपला स्पर्धा चालू होईल त्यावेळेला त्याला काय तुम्ही कितपत उतरता येतात, म्हणजे टेक्निकली म्हणजे कसं साऊंड आहे का त्या विषयात, किंवा तुम्ही काय आपलं रेगोड्या मारताय फक्त, हे लगेच कळून येतं लक्षात घ्या ते तपासताना. तर त्यामुळं ते तुमचं असं इव्हॅल्युएशन लगेच आज पेपर दिला तर एका एक दिवस तरी तुम्हाला तो मिळणार आहे का चेक करून, हे गोष्ट त्याला म्हणायचं मार्गदर्शन. नाहीतर काय नुसतंच आपलं क्लास घ्यायचं आणि द्यायचं सोडून वाऱ्यावर, तसं नको आहे. तर मला मागच्या 2-4 वर्षात मुलांनी, आता नावं घेत नाही, वेगवेगळ्या क्लासेसला ते पूर्ण केले होते, काय ऑप्शनलचे क्लासेस वगैरे GS-BS, आणि ते म्हणायचं सर तुम्ही टेस्ट काढून फक्त आम्हाला ते असं मेंटरिंग तुम्ही MPSCचं ते करता तसं काय नाही. तर म्हणजे ते लक्षात घ्या, म्हणजे असं ते म्हणायचे, तर ते बघायचो ना, तर त्यांना साधा 1-2 प्रश्न जरी लिहायला दिले ना, म्हणजे 3 वर्ष जरी झाली तरी काढली तरी काही कळत नव्हतं. तुम्ही आत्ता जसं बघून लिहिले तसं सुद्धा नाही. तुम्हाला काहीतरी वाटेल की हे काहीतरी सांगायला आहे, तसा मुद्दा नाही आहे, धक्कादायक अनुभव आहेत. म्हणजे लक्षात घ्या, बघू तर म्हणलं काय लिहिलेलं आहे जुनं, कुठल्या कुठं ताळमेळ आणि धाडसानं सांगतात आणखी माझा हा ऑप्शनल आहे म्हणून. तर अशी गोष्ट नसते, लक्षात घ्या. आलं लक्षात, तसं नको आहे. तर मार्गदर्शन तो माणूस कधी उपलब्ध होणार आहे का, आणि लगेच तुम्ही समजा, आता तर मी सांगतोच तुम्हाला आपल्या भाषेत रुद्रमला, ते तुम्ही आत्ता डोक्यातच, ते ज्या लोकांनी क्लास लावलेला नाही किंवा ते आत्ता डोक्यात घेऊ नका. GS प्री सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला लागणार आहेत, त्यामुळे पहिले 4 GS उडवण्याचा प्रयत्न करणं. हां, पण आता आपल्याला प्रिलिमला लिहायचंच आहे म्हटल्यानंतर तिथं लिहावं लागणार ना ऑप्शनल, त्यामुळे ही चर्चा चाललेली आहे. अदरवाईज ती गडबड क्लासेसची वगैरे करू नका तुम्ही आत्ता, ज्या लोकांनी केलेलं नाही ते. का तर ते जरी तुम्ही 5-7 दिवस राहिला तरी तुम्हाला ज्याला आपण शेतावरून भाताची, तरी लोक आता चाणाक्ष झालेत, पहिल्यांदा नवीन काय तर करतील प्रकार, पण नाही, माणसाचा काही स्वभाव जात नाही, तो उघड होतोच. हा, म्हणजे लक्षात घ्या, हे काय तपासणार नाही किंवा हे ज्या त्यावेळेला काही गोष्ट आपल्याला करेक्शन्स मिळणार नाहीत किंवा डेव्हलपमेंट ती होणार नाही. तर अशा लोकांचा नाद न धरलेला बरा ऑप्शनलच्या बाबतीत सुद्धा. लक्षात घ्या, नुसतं आपलं ते बोर्डवर फिरवून आणि ते विषय कळून काही उपयोग होणार नाही. मग ते टाईम कन्झ्युमिंग असणार आणि तो वेळ हा नंतर अतिशय मारक ठरणार, जी याची तयारी नंतर होणार नाही. मग लक्षात घ्या, प्री नंतर, आणि मग सगळं गडबड आणि ते झालं मग 26ला 27ला असं होणार. त्यामुळे ती बघा गोष्ट आहे. आता बरीच जण एक सांगतात, तुम्हाला वाटेल की मी मागं ते का ठेवले, तर आवड मी त्याच्या उलटं सांगतो, उलटं तुमची नावड सांगा, नावड अगोदर कशात आहे, ते पेपर आणि सिलेबस बघितलं आणि तुमची नावड ठरवा अगोदर आवडीपेक्षा, की हे नकोच बाबा आपल्याला, नकोच ते काय बघायलाच नको वाटतंय ते, म्हणजे असं. तर असं वाटलं तर मुळीच घेऊ नका तो. मग त्याला तुम्हाला पुढच्या माणसानं किती पण तुम्हाला सल्ला देऊ द्या की अरे मी करून घेतो, कसा करतो, काही नको. म्हणजे लक्षात घ्या. तर त्यामुळं नावड बघा आपली, म्हणजे हे आपल्या हे जर वाटत नाही बाबा काय नकोच ते. आणि जे लोक म्हणतात की छोटा, म्हणजे जसं की अँथ्रोपॉलॉजी किंवा फिलॉसॉफीसुद्धा, तर माझा त्या गोष्टीवर विश्वास नाही आहे बघा. त्यावेळेला पण नव्हता, पूर्वी पण, आणि आत्ता पण नाही. का तर विचार करा, आता तशी बघा MPSCत गोष्ट होती MPSCमध्ये जुन्या, ते काय झालं होतं तिथं बँकिंग आणि होम सायन्स विषय चालायचा. मग बँकिंग आहे ना 15-20 दिवसात मुलं ऑप्शनल तयार करून टाकायची, नोट्स फिरायचे आणि काय, आणि त्याच्यावर पोस्टसुद्धा काढलेत लोकांनी, पोस्टसुद्धा काढलेत. नंतर MPSCला तो ऑप्शनल रद्द करावा लागला.
म्हणजे आता 26 लेख ऑप्शनल, पुन्हा 1-2 रद्द करायचे, हे नाही म्हणून. आलं का तुमच्या लक्षात? तर तिथं आता काही होम सायन्स दिसत नाही, पण किंवा होम सायन्स होता जरा पुढं, पण बँकिंग त्यांनी काढून टाकला होता, म्हणजे लक्षात घ्या असं. तर ती केस होती, घ्या रेटा आणि रट्टा मारा आणि पास व्हा, म्हणजे हे होतं प्रकार. आता तसा नाही. तसं तुलनेनं मग हिस्ट्री मोठा असं काय नाही. ते काय असतं माहिती आहे का, जरा कठीण असला तर अँथ्रो असला आणि एखाद्याचं जर 11-12वीला बायोलॉजीच नसलं, कसला अँथ्रो करतोय, करतात मुलं आता IITतले वगैरे, म्हणजे लक्षात घ्या. पण असं गोष्ट असते, ते कळत नाही. कोणतं सांगतं कमी दिवसात होतो, एवढ्याच नोट्स इकडं एवढ्या हिस्ट्रीच्या, मग कशाला करू, तसं काही तर नसतंय, लक्षात घ्या. ते तुम्हाला पण कळायला पाहिजे. तसं का कमी सिलेबस आहे, तो किचकट असणार ना, मग किचकट असणार तो. आणि तुम्हाला पण माहीत आहे, मनातल्या मनात आत ठेवणारा माणूस म्हणजे आतल्या गाठीचा आपण ज्याला म्हणतो, तसं प्रकार असतो त्या विषयाचा. आणि सरळ सगळा सिलेबस असल्यानंतर मग पण ते काय जरा पसरट सिलेबस असला तर ते कुठं पण हात घालतात मग विचारायला, असं पण घडतं. म्हणजे त्यामुळं मग दमचाक होते हिस्ट्रीसारख्या विषयात, असं होतं. पण एखाद्याला नादच असला, BA हिस्ट्रीच असलं, MA हिस्ट्रीच केलं असलं, तर मग काय नाही ना, काय हरकत नाही घ्यायला, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे तिथं पदवीसुद्धा कामी येते ह्युमॅनिटीजमध्ये. म्हणजे तुमच्या पॉलिटीत आहे, हिस्ट्रीत आहे, जिओग्राफीत आहे, तुमची जर डिग्री असेल तर नक्की जरूर त्याचा विचार करायला पाहिजे त्या विषयाचा. पण असं नव्हे की इंजिनिअरिंग आहे म्हणून घ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, घ्या मॅथमॅटिक्स, असं अजिबात नको. म्हणजे लक्षात घ्या, ती लोकं इकडे हिस्ट्री PSIR घेऊनसुद्धा यशस्वी झालेली आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतात. म्हणजे अशी गोष्ट आहे. त्यामुळं तो बघा मुद्दा आहे. मग आता हे महत्त्वाचे बघा मुद्दे आहेत, मी क्रक्स ज्याला म्हणलो ते जे काय प्रकार आहे तो. आता अजून काय बघावं, म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही एक लक्षात घ्या की तो विषय म्हणून त्या विषयाची परिभाषा असते, एक टर्मिनॉलॉजी असते बघा. म्हणजे तुम्ही जर आता बघितलं तर जिओमॉर्फॉलॉजीमध्ये आपण इंटिरियर ऑफ द अर्थ आहे, म्हणजे लक्षात घ्या. मग त्या विलगता, मग नंतर ओशनोग्राफी आहे, मग ओशन करंट्स, हे वर तुम्हाला दिसते. पण जिओग्राफीत सुद्धा थिंकर येतात. काय काय प्रश्न बघा, तुम्ही प्रिलिमला 1-2 प्रश्न बघितलेत ते माणसं जिओग्राफीमधली, तर अशा टाईपमध्ये. तसंच सोशॉलॉजीची एक परिभाषा असते. आता उदाहरणार्थ बघा, टेक्निकल जे विषय असतात, समजा आता जिओग्राफी, ते मॅप काढून किंवा त्यांना स्टेन्सिलसुद्धा प्रोव्हाइड केली जाते, समजा परवानगी आहे. पण टेक्निकलला तुम्हाला कसं कॅल्क्युलेशन्स, थिअरम्स किंवा काय तिकडं जाणार ना ते, आणि ते तशी लिहायची सवय असते आपल्याला. पण तुम्ही सोशॉलॉजीला पॅराटाईप लिहावं लागेल. मी आता इथं GSला काय आग्रह करतोय, पॉईंट करा, रिप्रेझेंटेशन करा. तसं प्रेझेंटेशन सोशॉलॉजीमध्ये नाही. आलं लक्षात? ते तुम्हाला पॅरावाईज लिहावं लागेल, ते असं असतं ते. हिस्ट्रीत मग कुठं आहे कुठं नाही, तिथं एक वेगळाच प्रश्न आहे. तिथं मॅपिंग प्लस ते तसं करायचं आहे. तिथं पण पॉईंट फॉर्ममध्ये लिहू शकतो, प्रत्येक वेळा नाही. मराठीत तर अजिबातच पॉईंट फॉर्ममध्ये नाही, बिलकुलच आकड्याचा विषय काढायचा नाही. सगळं निबंधा टाईप जो आहे तो प्रकार करायचा मराठी लिटरेचरला. म्हणजे अशी गोष्ट आहे बघा ती. म्हणजे त्याला म्हणायचं त्या विषयाची परिभाषा असते काहीतरी, ते आपल्याला जवळ किती जाणारे आहे तुमचं व्यक्तिमत्व असं. म्हणजे काय काय आता बघा, उदाहरणार्थ एक उदाहरण तुम्हाला देतो. ज्याचे तगडी GSची तयारी आहे राज्यसेवा मेन्सला, म्हणजे आत्ता तुम्हाला सांगतो 24ची राज्यसेवा मेन्स, तिथं GSला चांगला टॉपचा स्कोर येऊ शकतो, म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा. पण तिकडं धुळधान डिस्क्रिप्टिव्हला, अशी गोष्ट आहे. पण त्याच वेळेला जर एखादी मुलगी जिचं वय 21-22 वर्ष आहे, म्हणजे लक्षात घ्या, पण मेन्सला आता गेलेली आहे मुलगी, समजा माझ्याकडेच तयारी करण्यातली मी तुम्हाला सांगतोय, पण किती वय आहे, 21-22, म्हणजे लक्षात घ्या वय असेल, 22च्या पलीकडं नाहीच वय. तर त्याचे काय प्रकार आहे, तर सहजच विषय द्या, निबंध चालू लिहायला. मग मी सांगतो बाबा 400 बसवायचा, 600 शब्द नको. म्हणजे लक्षात आलं का, म्हणजे 600 शब्द नको. मला म्हणजे समजतं का मला तुम्हाला काय. मग तसं तुमचं असं व्यक्तिमत्व आहे का, नाहीतर एखाद्या व्यक्तीचा समोर बसला आणि तोंडातून ब्र निघत नाही, असं नाही ते. मग त्याला लिखाणाचं ते अंग नाही असं समजायचं. म्हणजे अशी गोष्ट आहे ती. म्हणजे लक्षात घ्या. मग तसं जर अंग नसलं तर सोशॉलॉजीला तो कच्चा पडणार माणूस. मराठी लिटरेचरला तर पडणारच, पण सोशॉलॉजी सुद्धा पडणार. म्हणजे असा अंग पाहिजे लिखाणाचं, मध्ये जाऊन थांबत नाही. आत्तासुद्धा 25 मार्काला एसे लिहिताना 2 पॅरा लिहिले आणि तिथं काय सुचनाच पुढं, मग असंच काम नाही तिथं. म्हणजे लक्षात घ्या, असं असतं ते. परिभाषा त्याची काढायची. पेपर म्हणजे सगळेच बघायला लागतात, म्हणजे लक्षात घ्या. ते तर तुम्हाला सांगितलंच. डिग्रीचं पण तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला काय लोक काय करतील माहिती आहे का, असं पण एक दिला जातो बघा एक दाखला, की GSला किती उपयोगाला पडणार आहे तो विषय GSला. तर हां, काय अंशी ते खरं आहे बघा. आता समजा आमचा हिस्ट्री ऑप्शन होता, तर मग हिस्ट्री पटपट एन्शियंट मिडल मॉडर्न वर्ल्ड पटपट कळतं. मग
कळतंच ना डायरेक्टच. तसं इंडियन सोसायटीचा भाग सोशॉलॉजी ऑप्शनल असणाऱ्याला कळणार. PSIR घेतला तर जवळपास पहिले 10 पॉईंट सेकंड पेपरचे कॉन्स्टिट्यूशनच आहे, म्हणजे सगळा पेपरच तिकडं आहे तो, म्हणून काय त्याच्या मागं पण धावून चालत नाही, तो पण घाम पाडणारा विषय आहे, म्हणजे असं पण आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही GHचा सिलेबस, GHचे क्वेश्चन्स आणि तिकडचा सिलेबस ऑप्शनलचा आणि ऑप्शनलचे प्रश्न हे ताडून पाहायला पाहिजे, मगच ठरवायला पाहिजे, म्हणजे लक्षात घ्या अशी गोष्ट. म्हणजे मी तुम्हाला बोललोच, गुण देणारा गुण न देणारा हे बाजारानं निर्माण केलेलं प्रारूप आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही जर गुण देणारा गुण न देणारा असं जर तुम्ही बघायला गेला ना, तर तुम्हाला व्हरायटी ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट दिसतात टॉपरच्या UPSCच्या. हा पण घेतला आहे टॉपर आला, हा पण घेतला आहे टॉपर आला. आता तर ते हिस्ट्रीची टॉपर नाही का, ते अलीकडंच मागच्या वर्षी मला वाटतं, म्हणजे श्रुती शर्मा किंवा काय आहे बघा, की हिस्ट्रीमध्ये टॉपर, पण हिस्ट्री ग्रॅज्युएशनला आहे, म्हणजे लक्षात घ्या. दिल्लीसारख्या ठिकाणी ते झालेलं आहे आणि त्यातली आवडच होती म्हणून आहे ना. मग हिस्ट्री स्कोरिंग नाही असं कोणी तिने दाखवून दिलं ना, स्कोरिंगच आहे ते बाबा हिस्ट्री. परत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला मार्क पाडले आहेत, मॅथ्सला मार्क पाडले आहेत लोकांनी, मग त्याची चर्चा कुठंच होत नाही बघा, बाकीची चर्चा होते. मग त्यामुळं गुण देणं न देणं नाही, ते मेहनतीवर अवलंबून असतं, असं आहे बघा. तर ते आहे, त्यामुळं युजफुल तिकडे GSला आहे का ते करण्यावर विषय आहे. पण GHचं आपलं संपत जसं पुढं जाईल तसं तुम्हाला कळेल की तसं पण फार काय अवघड नाही. जर आपण करत गेलो, अडकलो नाही कुठं नीट रोजच्या रोज वेळ दिला तर तुम्हाला GSमध्ये अडचण येणार नाही आहे, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं तुमचा ऑप्शन असला काय नसला काय म्हणजे तो, म्हणजे माझं मत, वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो, म्हणजे लक्षात घ्या. पण एक जातं फास्ट. आता ज्यांचं 11-12ला बायोलॉजी आहे त्याला मग MPSCचं सायन्स सोपं जातं, म्हणजे आता कोण म्हणतंय तर सोपं जातं, पण आमच्या इथे इंजिनियर असणारे किंवा बायोलॉजी असणारे त्यांना सुद्धा ते कठीण जातं. डॉक्टर असणारे, BSc केमिस्ट्री असणारं त्यांना ते जातं सोपं बऱ्यापैकी. पण इतरांना 11-12ला बायोलॉजी आहे म्हणूनच ते सोपं जातं असं पण काही नाही. पण एक थोडं तोंड ओळख असणं कधी पण चांगलं, विषयाला प्रवेश मिळायला सोपं जातं, तेवढाच बघा तो फॅक्टर आहे त्या बाबतीत. आता जसं आहे बघा, GHचं लिखाणाची पद्धत मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि ऑप्शनलच्या लिखाणाची पद्धत अत्यंत निराळी आहे, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे GSमधून तुम्हाला ऑप्शनल निवडायला सहाय्य होतं हे कोणत्या गृहीतकावर आहे की तुम्ही ते काय करणार, ताडून बघणार. तुम्हाला आता GS1मध्ये जॉग्राफी लिहिताना कसं वाटतोय, सोशॉलॉजी लिहिताना कसा वाटतोय, किंवा पॉलिटी लिहिताना सेकंड पेपरचा कसा वाटतोय GSला, तर हे एक जरा बरं वाटलं तर मग तो निवडावा. पण आपल्याकडे आता ती सोय नाही आहे, का तर आत्ताच तो निवडायचा आहे म्हणून, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे मी तुम्हाला तो सांगितला की तुम्ही आत्ता काय करा, फक्त 1-2 ते 3 दिवस ह्या मी सांगलेल्या गोष्टी करा. सिलेबस PYQ तर वाचल्याशिवाय ती निवड करूच नका, म्हणजे लक्षात घ्या. तिथं तुम्हाला काही इन्साइट्स किंवा ते मिळायलाच चालू होतील, मग डायरेक्ट बरं हे मला ओळखी दिसते हे नाही. त्यामुळे हे 1-2 दिवस त्याला घालवा आणि मग तो निर्णय घ्या. आणि तरी पण काय तर तुम्हाला शंका आली, म्हणजे लक्षात घ्या की म्हणजे सर असं झालं, मग ह्या दोन्हीमध्ये मग काय प्रकार, तरी मला मेसेज द्या, त्याचा मग मी तुम्हाला रिप्लाय देतो माझ्या पद्धतीने, तुमची डिग्री किंवा काय जे बाकीचं बघून, म्हणजे लक्षात घ्या हे. पण आत्ता मुलांच्याकडनं मला जे दिसलं आहे बघा, PSIR म्हणजे जो आहे तो सोशॉलॉजी, हिस्ट्री, इव्हन जॉग्राफी आणि मराठी लिटरेचरसुद्धा काय मुलांचा असू शकतो, म्हणजे काय तर कोण लोक सल्ला त्याला देऊ शकतात. म्हणजे अशा अर्थानं बघा ते ज्याला म्हणतो गोष्टी होऊ शकतात, म्हणजे ऑप्शनल निवडीच्या बाबतीत. आणि तुम्हाला सांगितलं की ही जी गोष्ट आहे, आता एक तुम्हाला एक गंमत सांगतो, एक सहज उदाहरण आठवलं बघा, कसं असतं तुम्हाला त्यातनं काय बघा. तर ते मला वाटते 53 किंवा 56 रँक एकदा होती बघा, मी मागं पण एकदा उदाहरण दिलं असलं मला आठवते, बालाजी मंजुळे 56 किंवा 53 रँक असेल तर जवळचा माझा तो अनुभव आहे, म्हणजे लक्षात घ्या. आमच्या अगोदर तो सिनियर कॅन्डिडेट होता, पण काय झालं होतं, मला सरांनी त्याच्याशी बोलायला सांगितलं होतं. त्यावेळेला आमचा म्हणजे त्याने तो ॲक्च्युली आधीच मेन्सला होता, MPSCतनं डेप्युटी CEO पोस्ट मिळाली होती, डेप्युटी CEO, आणि मग UPSCचा पण प्रयत्न चालला होता. आणि त्याचा पहिला जो ऑप्शनल आहे त्यावेळेचा PSIR होता, म्हणजे हे लक्षात घ्या गोष्ट. आणि मग काय झालेलं की त्याला ते मराठी लिटरेचर घेऊ का तर मग मला 250 किंवा 252 काहीतरी मार्क आली होती त्यावेळी, 258 की काहीतरी अशी मार्क आली होती ऑप्शनलला, एकदम कमी मार्क आली होती त्या अटेम्प्टला. आणि तो जरा ऑप्शनल बदलण्याच्याच मूडमध्ये होता, म्हणजे लक्षात घ्या. ते काय करूया तर मग ते मला सरांनी आहे ना त्याच्याशी म्हणले, म्हणजे त्यांनी माझं नाव सुचवलं होतं, मला त्यांनी बोलायला मला सांगितलं होतं. मग मी ते बघितलं
मी त्यांना विचारलं मग सगळं काय तुमचं कसं काय म्हणजे असं, आणि लेखकांची नावं सांगा बरं तुम्ही आत्तापर्यंत, तुम्हाला काय. एखादा माणूस बघा सहज एखाद्याचं शब्दांवर प्रेम असतं, आपण आपल्याला माहीत नसतं तरी आपण कोटेशन गोळा करतो, चांगली वाक्य तुम्ही स्टेटसला काय ते म्हणता तुम्ही त्या डीपीला ठेवता किंवा काय, बघा ते असतं एखाद्याचं. एखादा माणूस काय वाक ठेवेल, एखादा माणूस काय वेगळंच, किंवा साधी मोबाईलची रिंगटोन बघा काय प्रकार असतो, म्हणजे आपण तिथनं पळून जाऊ एखाद्या ठेवलेले असते, मग त्याला कसला म्हणजे काय आहे ते कला म्हणून काय म्हणजे लक्षात आलं का. एखादा माणूस यांत्रिक असतो किंवा काय, तर असं ती गोष्ट असते. आणि तर ते मी बघितलं तर परत मी काय तिचं समोर बोललो नाही, पण सरांना मी काय रिपोर्टिंग करायचं केलं बरोबर, म्हणजे सरांना सांगितलं मी ते की सर नाही म्हणून ते मग तसं. मग ते सरांनी तुम्हाला सांगतो काय केलं होतं की ते त्याला तोच ठेवायला लावला आणि ते म्हणले काय आपण इनपुट टाकू त्यात आणि बघू मग. तर तुम्हाला सांगतो बालाजी मंजुळे ज्या ऑप्शनल बदलायला निघाला होता त्याच ऑप्शनलनं त्याला IAS बनवलेलं आहे. त्याला भारतातली काय तर 2 ते 3 नंबरची मार्क होती PSIRची. मग मी काय 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 तुम्हाला सांगितलं की तुम्ही ते जर दिशा भरकटली असेल तुमची तर मग तुम्ही कुठल्या निर्णयापर्यंत येता, पण त्याला जर योग्य मार्गदर्शक असला किंवा त्याचं जे काय काढलं बाहेर जे काय दुखणं असतं, म्हणजे आपण कसा काटा काढतो किंवा जो काय प्रकार आहे तो निघाला, झालं कष्टाळू कॅन्डिडेट होता. तर ते आणि हा मी स्वतः अनुभवलेला म्हणजे अनुभवलेलाच तुम्हाला बोललो आत्ता. ते काय म्हणजे असंच हवेत नाही गोळीबार केला, म्हणजे लक्षात घ्या की काय आहे. तर ते मी बघितलं ना, मी सुद्धा आवाक झालो परत नंतर. मग ते झालंच नाव म्हणजे आलं नंतर, म्हणजे त्याला दोन्ही एका वेळा दोन्ही पोस्ट होत्या. तर अशी गोष्ट आहे बघा ती, म्हणजे ते म्हणजे कसं बघता तुम्ही त्याकडं, म्हणजे लक्षात घ्या. एखाद्या वेळेस दुर्दैवानं प्रवास लांबला असता अजून त्या कॅन्डिडेटचा, तर म्हटलं असतं त्या ऑप्शनमुळेच घोटाळा झाला. आम्ही पण कधी कधी हिस्ट्रीला नाव ठेवतो, मग पहिल्यांदा मग जाचलंच नाही हिस्ट्री पहिला ऑप्शनल म्हणून असं. म्हणजे ही जी गोष्ट असते पण ते ॲक्च्युली खरी गोष्ट नाही आहे. आपण काहीतरी सबबी द्यायला जातो मग हे असं का, तर मग हिस्ट्रीमध्ये पण मार्क मिळवलेच ना त्या अटेम्प्टला सुद्धा. असंच गोष्ट आहे, आपल्यातच काहीतरी कमी होतं, म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं त्या आधारे तुम्ही जाऊ नका. आणि आत्ता बाजारात जे काय उपलब्ध आहेत लोक जे मराठीतनं तुम्हाला गाईड करतायत सांगतायत, हे सगळं UPSCचं प्रारूप आहे, हे विसरू नका. मग UPSCचं मार्किंगची स्कीम जी आहे, म्हणजे मार्किंग स्कीम म्हणण्यापेक्षा जो पॅटर्न आहे मार्क देण्याचा किंवा म्हणजे एक्सपेक्टेशन जे आहेत विद्यार्थ्याकडनं आणि MPSCची एक्सपेक्टेशन काय असणार, मला नाही वाटत ते जुळतील म्हणून. म्हणजे लक्षात येतं का मी काय म्हणतोय ते. मला तर कधी कधी काय वाटतं, essay जर तसा UPSC टाईप जर लिहिला MPSCला आत्ता आपला, मी तर डिस्क्रिप्टिव्हच्या टेस्टला मी सांगतोच ते, पण आत्ता आपल्या ज्या 250 मार्काचा essayचा पेपर आहे तिथं जर UPSC टाईपच आपण essay लिहायचा प्रयत्न केला तर कदाचित त्याला धक्कादायक कमी मार्क येऊ शकतात. म्हणजे माझ्या पुढे सुद्धा प्रश्न आहे का, तर मी दोन्ही टाईपच्या मध्ये शिकवलेलं आहे बघा, किंवा त्या मुलांना हँडल केलेलं आहे. मी आत्तासुद्धा राज्यसेवा मुख्यचा पेपर चेक करतोय ना, तुम्ही बघितलंच ना काल परवा. म्हणजे ती गोष्ट आणि परत UPSCचा जो प्रकार आहे, तर म्हणजे असं म्हटलं जातं बघा, कुणीतरी एक म्हटलं होता की जे काय आहे बघा की UPSCला आन्सर लिहिणं आणि MPSCला आन्सर लिहिणं किंवा काय फरक आहे. जसा फरक तुमच्या सलमान खानच्या चित्रपटात आणि आमिर खानच्या चित्रपटात असतो, तो फरक म्हणजे त्या 2 ह्याच्यातला फरक आहे बघा. मग दबंगगिरी आणि तिकडं मग काय 3 Idiots किंवा काय मग प्रकार. मग तुम्ही जर दबंगगिरी करायला गेला तर इथं UPSCत ते उचलून आपडतात मग डायरेक्ट अशी गोष्ट आहे तिथं. आणि MPSCत मग तुम्ही त्यांच्या डोक्यावरून जाऊ शकतो आपला essay, असं पण होऊ शकतं. त्यामुळं त्या कसंही ते सांधा जुळवायचा आहे हे सुद्धा मोठाच प्रश्न आहे बघा. दरवेळेला हा विषय येणार, लक्षात घ्या. मी जर दिवस रात्र तोच विचार करत असतो, म्हणजे आता वर्ल्ड जॉग्राफीतलं काय आहे, मग ह्याच्यातलं काय सांगायचं, मग हे सांगायचं का नाही, मग ते त्यांना जड जाईल का काय, मग असं का परत मग चुकून जर त्यांनी रिपीट प्रश्न केले तर मग काय घोळवायला नको, मग असं ते आकार घेत असतं. म्हणजे लक्षात घ्या, ते सोपं नाही ते हँडल करणं आणि जबाबदारी घेणं कॅन्डिडेटची. त्या आयुष्यभरासाठी लक्षात राहत असते ती गोष्ट, लक्षात घ्या. तर त्या अर्थानं तुम्हाला मी आत्ता ऑप्शनलबद्दल बोललो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आणि आता बघा इथं काय इथं जे उपस्थित लोक आहेत किंवा आपल्या ग्रुपमध्ये जे काही लोक आहेत लक्षात घ्या, ते काय शेवटपर्यंत आपल्याबरोबर साथ असेलच काय सांगू शकत नाही, म्हणजे काय सांगता येत नाही ते कोणाचं काय प्रकार, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं मी सगळ्यांनाच एक सांगेन बघा गोष्ट काय की ऑप्शनलला तुम्हाला कुणीतरी भरीच घातलं म्हणून तो घेऊ नका. त्याला योग्य मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा ते तिथं मार्गदर्शन म्हणजे कसं असतं, आशयाने अभिव्यक्तीच्या अनुषंगानं ठीक आहे, पण आशय ते एक, आणि इव्हॅल्युएशन बघा झालं पाहिजे चांगलं नीट.
आणि तुम्हाला सजेशन ती गेली पाहिजेत. नाहीतर मग काय मुलं मला सांगतात की राज्यसेवेच्या बाहेरच्या टेस्ट मग सर नुसते टिक केलेत आणि कोण चेक केलेले पेपर बाहेर काढत नाही, दाखवत नाही, का तर आबरू जाईल म्हणून स्वतःचीच. का तर चेक करणारा माणूसच आहे ना तिथं आणि णला दुसरी वेलांटी देतो किंवा काय तर करतो, चेक करणाराच माणूस. मग अवघडच झाला प्रकार. म्हणजे असं बघितलं ते, त्यामुळे ते बाहेर काढत नाहीत कोण, लक्षात घ्या गोष्टी. किंवा मग ते काय करतील, स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिण्यापेक्षा आहे ना ते टाईप करूनच तिथं द्यायला बघतील. मग त्याला म्हणायचं घाबरतोय मग. असं आहे ते प्रकार. तर त्यामुळं अशा लोकांच्या नादी लागून आणि काहीतरी हवाबाजी करून व्हिडिओच्या मारा करून यूट्यूबला तसल्या नादाला लागू नका. गोत्यात गोष्टी येईल. 25 चांगली संधी आहे बघा. तर ही गोष्ट बघा, मला ऑप्शनलच्या अनुषंगाने एवढंच बोलायचं होतं. आणि मग तुम्हाला जर काय शंका असतील काय असतील तर मला मेसेज करा, मग आपण ते बघू. ठीक आहे मग. ऑप्शनलबद्दल एवढंच.